गुड आफ्टरनून मुलांनो. चला आपण आज पाहणार आहोत EVSचा लेसन नंबर 17 पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी. ओके, आर यू रेडी? बघा, EVSचं पेज नंबर 101 काढायचे आणि त्यावरचा लेसन बघा. पर्ली टीथ हेल्दी बॉडी. पर्ली टीथ म्हणजे पर्ल म्हणजे मोती आणि पर्ली टीथ म्हणजे मोत्यासारखे दात. हेल्दी बॉडी म्हणजेच आपली शरीर कसं असावं? निरोगी शरीर. ओके, कॅन यू टेल हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास हॅव लॉस्ट अ टूथ ऑर टू? बघा, तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत? Will those who have lost some teeth get new ones? ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवीन दात येतील का? People lose their teeth when they grow old. Do they also get new teeth? जे आजी आजोबा आहेत त्यांचे सगळे दात पडलेले आहेत. त्यांचे दात काय होतात? आजी आजोबांचे दात पडतात, मग त्यांना पण नवीन दात येतात का? तर मुलांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके, बघा, सुरुवात काय आहे? ग्रँडफादर्स न्यू टीथ. ओके, वी हॅड ऑल गॅदर्ड टू प्ले इन द इव्हिनिंग. आम्ही सगळी मुलं संध्याकाळी खेळायला जमलो होतो. ओके, ही डिड गॉन सॉरी सुभाष हॅड नॉट कम. सुभाष काही खेळायला आला नव्हता. ही डिड गॉन विथ हिज ग्रँडपा टू द डेंटिस्ट. तो त्याच्या आजोबांसोबत दातांच्या डॉक्टरकडे गेला होता. 3 months ago, grandpa's teeth had all been removed. 3 महिन्यापूर्वी आजोबांचे सगळे दात काढून टाकले होते. He was to get his denture today. आणि आज त्यांना त्यांची कवळी मिळणार होती. डेंचर म्हणजे काय? कवळी. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं काय म्हणते मी ते? मोनिका ताई told us such dentures look like real, but the teeth are actually false. मोनिका ताईंनी काय सांगितलं आम्हाला? की हे जे डेंचर आहे, ही जी कवळी आहे, ही खऱ्यासारखी दिसते, परंतु ॲक्च्युअलमध्ये खऱ्यामध्ये हे दात कसे असतात? खोटे असतात. ते दात खरे असतात का? तर नाही. Ahmed, who is in the first standard, promptly asked, "Why get false teeth? My brother's teeth also fell, but they all grew again. Won't Subhash's grandpa get new ones like him?" बघा, हा पहिलीमधला अहमद याने लगेच विचारलं, नवीन कवळी कशासाठी? माझ्या दादाचे दात पडले होते, पण त्याला सगळे दात परत आले. तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का? दॅट मेड एव्हरीवन लाफ. आणि त्यामुळे सगळेजण एकदम हसायला लागले. सगळ्यांना हसायला आले. मोनिका ताई explained to Ahmed, the teeth that we get when we are babies are called milk teeth. मोनिका ताईने त्याला सविस्तरपणे समजावून सांगितलं. अरे, लहानपणी जे दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. They start falling when we are 7 or 8 years old. मग आपण 7-8 वर्षाचे झालो की ते दात आपले काय होतात? पडतात.
आफ्टर दॅट वी गेट न्यू टीथ वन्स अगेन. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नवीन दात येतात. व्हेन दिस टीथ फॉल वी डोंट गेट एनी न्यू वन्स. आणि जर हे दात पडले तर यानंतर मात्र आपल्याला पुन्हा दात येत नाहीत. ओके. बालू wondered, so what if we don't get new teeth again? Why should we get false ones? बाळू म्हणाला, नाही आले तर नाही आले, खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची. बघा मुलांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस बाळ छोटंसं असतं त्यावेळेस काय होतं, त्या लहान बाळाला जे दात येतात त्या दातांना काय म्हणतात, दुधाचे दात, मिल्क टीथ असं म्हटलं जातं. आणि आपण 7-8 वर्षाचे झालो की आपले हे जे दात असतात दुधाचे ते पडतात आणि पुन्हा नवीन दात येतात. पुन्हा जे दात आलेले असतात त्यांना काय म्हणतात, कायम दात. ओके. त्यांना दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. त्यांना काय म्हणतात, कायम दात म्हणतात, परमनंट टीथ असं म्हटलं जातं. व्हेन दीज टीथ फॉल वी डोंट गेट एनी न्यू वन्स. आणि जर हे दात पडले तर आपल्याला पुन्हा नवीन दात येत नाही. हे सगळं ऐकून या बाळूला काय झालं, एकदम आश्चर्य वाटलं. सो व्हॉट इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन, व्हाय शुड वी गेट फॉल्स वन्स. जर आपले दात पडले तर मग आपण खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची, असा प्रश्न त्याने मोनिकाताईला विचारला. मोनिकाताई सेड, बालू, यू आर इन द 3rd स्टँडर्ड, आरंट यू. मोनिकाताई म्हणाले, बाळू तू आता 3रीत आहेस ना. सेव्हरल ऑफ युअर क्लासमेट्स मस्ट हॅव लॉस्ट देअर टीथ. तुझ्या वर्गातले काही मुलांचे दात आता पडले असतील. यू हॅव अल्सो लॉस्ट सम. तुझेसुद्धा काही दात पडले असतील. डोंट यू हॅव ट्रबल इटिंग अँड टॉकिंग. आणि हे दात पडल्यानंतर काय होतं, तर खाताना आणि बोलताना तुला त्रास होतो का. द बालू रिमेंबर्ड, oh yes, you are right. I love guavas, but now I can't eat them. आणि मग बाळूला एकदम आठवलं, रिमेंबर्ड म्हणजे आठवलं. हो खरंच की, मला पेरू खूप आवडतात, बट नाऊ आय कांट ईट देम. परंतु आता मला पेरू खाता येत नाही. समजलं सगळ्यांना इथपर्यंतचं. Mary teased him, and Balu can't say show either. His front teeth are missing. When he tries, it sounds like a whistle. आणि लगेच मेरीने त्याला चिडवायला सुरुवात केली. टीज म्हणजे चिडवणे. ती काय म्हणाली, हो बाळू काय झालं, श म्हणू शकत नाही, पुढचे दात पडलेत ना. श म्हणायला गेला की शिट्टीचाच आवाज येतो. आणि पुन्हा एकदा सगळेजण हसायला लागले. एव्हरीवन लाफ अगेन. सगळेजण पुन्हा एकदा हसायला लागले. समजलं सगळ्यांना. सगळेजण पुन्हा हसायला लागले. नाऊ यू नो व्हाय इट इज so important to look after permanent teeth, said मोनिकाताई वाईजली. आणि मग मोनिकाताई पुन्हा सगळ्यांना म्हणाली, आता समजले ना कायमच्या दातांची काळजी घेणं का गरजेचं असतं. आपण जे कायम दात असतात त्यांची व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जस्ट देन सुभाष अँड हिज ग्रँडपा रिटर्न्ड. ग्रँडपा स्माइल्ड ॲट अस. His new dentures were shining bright. बघा तेवढ्यात काय झालं, सुभाष आणि आजोबा त्याचे परत आले. आजोबा मुलांकडे पाहून हसले आणि त्यांच्या नव्या कवळीचे दात छान असे चमकत
होते. लक्षात आलं सगळ्यांच्या? कॅन यू टेल? मेनी पीपल लॉस देअर टीथ व्हेन दे ग्रो ओल्ड, बट सम पीपल लॉस देअर परमनंट टीथ क्वाईट अर्ली. What could be the reasons for that? बघा मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस म्हातारपणी काय होतं, खूप जणांचे दात पडतात, आजी आजोबा जे असतात त्यांचे. पण काही जणांचे हे जे कायमचे दात असतात, परमनंट टीथ असतात, हे खूप लवकर पडतात. मग ह्याचं कारण काय असावं? बघा बरं, आधीच काय सांगितलंय की आपण आपल्या दातांची काळजी घेतली पाहिजे, हो की नाही? मग हेच त्याचं कारण असू शकतं. तर आता आपण बघूया की लवकर दात पडण्याचं कारण काय असू शकतं. बघा, टेकिंग केअर ऑफ आवर टीथ, आपल्या दातांची काळजी. आफ्टर इटिंग समथिंग वी शुड वॉश आवर माउथ, स्क्रब आवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर. बघा मुलांनो, आपण काही खाल्लं थोडंफार की लगेच आपण काय केलं पाहिजे, चूळ भरली पाहिजे, आपलं तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे. स्क्रब आवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर, आपले दात जे आहे ते बोटाच्या साहाय्याने घासले पाहिजे, आतून आणि बाहेरून स्वच्छ बोट फिरवून आणि चूळ भरून आपण तोंड धुतलं पाहिजे. वी शुड स्विल प्लेंटी ऑफ वॉटर इन अवर माउथ अँड रिन्स इट वेल 4 or 5 टाइम्स. आपण ज्यावेळेस चूळ भरतो त्यावेळेस भरपूर पाणी घेऊन तोंडामध्ये चांगली 5-6 वेळा खुळखुळून असं खुळखुळ असं आवाज करून स्वच्छ असं तोंड धुवावं. त्याच्यामुळे काय होतं तर बघूया. इफ वी डू नॉट डू दॅट, पार्टिकल्स ऑफ फूड रिमेन इन द माउथ. जर आपण अशा पद्धतीने चूळ नाही भरली तर काय होतं, अन्नकण जे असतात, पार्टिकल्स ऑफ फूड जे असतात ते आपल्या तोंडात तसेच राहतात. दे स्टिक टू आवर टीथ अँड टंग, आणि ते चिकटून बसतात आपल्या दातांना, जिभेला. दे गेट स्टक इन बिटवीन द टीथ, तसंच ते आपल्या दातांच्या मध्ये जे असतात, फुटी जे असतात छोट्या छोट्या, त्यांच्यामध्ये सुद्धा अडकतात. इफ दे रिमेन देअर द टीथ बिगिन टू रॉट. बघा, आणि हे अन्नकण जर तसेच आपल्या दातात राहिले, तोंडात राहिले, तर ते काय होतात, कुजतात. अन्नकण काय होतात, कुजतात. आणि मग काय होतं तर बघा, देन वी गेट हॅड ब्रीथ, दॅट इज द माउथ स्मेल्स बॅड. ज्यावेळेस आपण त्याच्यामुळे काय होतं, असं जर राहिले आपल्या तोंडात अन्नकण तर आपल्या तोंडाचा घाणेरडा वास यायला लागतो. कळालं का? आणि इन दिस हॅपन्स ऑफन द गम्स आर अल्सो अफेक्टेड, आणि त्यामुळे याचा परिणाम आपल्या गम्स म्हणजे हिरड्या, त्या हिरड्यांवर त्याचा परिणाम होतो. समजलं? दे मे ओज ब्लड अँड पस, आणि ह्या हिरड्यांवर परिणाम होतो. मग हिरड्यांना जखम झाल्यासारखं होतं, त्या लाल होतात, सुजतात. मग कधी कधी त्यातून काय होतं, रक्त आणि पस यायला सुरुवात होते. समजलं सगळ्यांना? They may ooze blood and pus. These foul substances go into our stomach. आणि हे घाणेरडे पदार्थ आपल्या पोटात जातात. समजलं सगळ्यांना? आणि त्यामुळे काय होतं तर आपले पोटाचे विकार सुरू होतात. आपल्या पोटात गेल्यामुळे आपल्या पोटाला त्रास होतो आणि आपण आजारी पडतो. समजते? तसंच बिकॉज ऑफ द रॉटिंग पार्टिकल्स इन द माउथ आवर टीथ डिके. बघा, हे पार्टिकल्स जे आहे, कुजलेले पदार्थाचे जे कण असतात, कुजलेले कण जे असतात, जे आपल्या तोंडात राहतात, त्यामुळे काय होतं, आपले दातसुद्धा हळूहळू
किडायला लागतात. डिके म्हणजे किडणे. स्लोली द टीथ बिकम लॉस अँड इन द एंड दे फॉल. आपण काय होतो, हे असं जर राहिलं तर आपले दात काय होतात, हळूहळू किडतात, ते हळूहळू हलायला लागतात आणि शेवटी ते पडतात. समजलं सगळ्यांना? लूज होतात आणि ते पडतात. वी मस्ट अवॉइड धिस. फॉर दॅट वी मस्ट ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोईंग टू बेड ॲट नाईट. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल, हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? वी मस्ट ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोईंग टू बेड ॲट नाईट. आपण सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ दात घासले पाहिजे. तसंच झोपण्यापूर्वीसुद्धा दात घासायचे आहेत. ओके. वी मस्ट ऑल्सो क्लीन आवर गम्स अँड टंग. आणि नुसते दात घासायचे नाही, तर त्याचबरोबर आपली जीभसुद्धा स्वच्छ करायची असते आणि हिरड्यासुद्धा बोटाने चोळून स्वच्छ करायच्या असतात. कळालं सगळ्यांना? Neem or bubble sticks are sometimes used for cleaning teeth. काही वेळा काय होतं, काही लोक दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरतात. ओके. सम पीपल्स बाय टूथ पावडर फ्रॉम द मार्केट और मेक इट ॲट होम. काही जण काय करतात, दात घासण्यासाठी जी पावडर आहे, दंतमंजन आहे, ते काही जण बाहेर विकत मिळतं ते घेऊन येतात आणि काही लोक घरी तयार केलेली राखुंडी वापरतात. तुम्हाला राखुंडी माहिती आहे का? राखुंडी म्हणजे ज्यावेळेस आपण चुलीत वगैरे गोवऱ्या जाळतो, तर जी राख असते त्याला म्हणतात राखुंडी. या राखुंडीचा सुद्धा वापर करतात. परंतु आणि काही जण काय वापरतात, मेनी पीपल यूज टूथब्रश अँड टूथपेस्ट. काही लोक टूथब्रश आणि टूथपेस्टसुद्धा वापरतात. नीम अँड बबल स्टिक्स or homemade tooth powders do not clean well from the gaps between our teeth. बघा, आपण लिंबाची काडी किंवा बाभळीची काडी वापरली किंवा टूथ पावडर वापरलं, तर ते काय होतं, त्याच्यामुळे आपल्या दातांच्या गॅप्समध्ये जे अन्नकण असतात तिथले आपल्याला दात स्वच्छ करता येत नाहीत. हो की नाही? त्या फटी स्वच्छ करता येत नाही. तसेच जी राखुंडी असते, ती राखुंडी पण कशी असते, खरखरीत असते. या काड्या ज्या असतात लिंबाच्या, त्या पण कशा असतात, कठीण असतात. बघा. Also tooth powder can be rough while the neem or bubble sticks are hard. जर आपण काडीने दात घासायला लागलो तर त्या कशा असतात, कडक असतात आणि त्याच्यामुळे जर त्याने आपण दात घासायला लागलो तर आपल्या हिरड्यांना जखम होऊ शकते. बरोबर आहे की नाही? त्याच्याने आपले दात घासले जातील का? तर नाही. त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते उलट. Using a brush and toothpaste, we can clean the gaps between the teeth properly. आपण ब्रश आणि पेस्ट वापरून आपल्या दातांमधल्या फटी नीट स्वच्छ करू शकतो. Besides, the foam of the toothpaste helps the particles stuck between teeth to come loose and गेट वॉश अवे. आणि आपल्या दातांच्या फटींमध्ये जे अन्नकण असतं ते काय होतं, आपण पेस्ट ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याचा फेस होतो आपल्या तोंडात. तो भरपूर फेस ज्यावेळेस तोंडात होतो तेव्हा काय होतं, ते जे दातांच्या फटींमध्ये अन्नकण असतात अडकलेले, ते लूज पडतात आणि ते बाहेर पडण्यास मदत होते. ते स्वच्छ केले जातात. समजलं सगळ्यांना? मुलांनो, आत्तापर्यंत आपण इथे बघितलं की दात कसे आपल्याला आवश्यक असतात, दात जर नसतील तर काय काय त्रास होऊ शकतो,
त्याच्यानंतर दातांची स्वच्छता कशी ठेवायची, ती कशाने ठेवायची, दात स्वच्छ करण्यासाठी काय वापरणार तुम्ही सगळेजण? ब्रश आणि टूथपेस्ट. रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा ब्रश करायचं. त्या ब्रश तर करायचंच 2 वेळा. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पण काही खाऊ त्यावेळेस चूळ भरणं आणि तोंड आपल्या दातांवरून आणि हिरड्यांवरून बोट फिरवणं पण तितकंच गरजेचं आहे. चूळ भरणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आपले दातांची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकू. आपल्याला जे दात आहेत ते कोणते आहेत? जन्मल्याबरोबर जे बाळाला येतात काही दिवसामध्ये, काही महिन्यांनी, त्याला म्हणतात मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात. आणि हे दुधाचे दात पडल्यानंतर 7व्या-8व्या वर्षानंतर आपल्याला परमनंट टीथ येतात, कायम दात येतात. हे आता आपण बघितलेलं आहे. आपण आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढे बघूया. आणि आता बघूया आजचा अभ्यास. मग आजचा अभ्यास काय आहे बघा. रीड लिसन लाऊडली. मोठ्याने हा धडा वाचायचा आहे आणि मी जे समजून सांगितलेलं आहे ते आठवायचं आहे. अंडरलाईन द हार्ड वर्ड्स अँड राईट देम. हार्ड जे आहे ह्याच्यातले ते तुम्ही अंडरलाईन करायचे आहेत आणि लिहून घ्यायचे आहेत आणि आईबाबांकडनं ते समजून घ्यायचे आहेत. नंतर रिसाईट हार्ड वर्ड्स. आणि हे जे हार्ड वर्ड्स आहे ते पाठ करायचे. समजलं सगळ्यांना? ओके, चला तर मग मुलांनो, बाय.